श्री स्वामी समर्थ. कहाणी पाच देवांची. एका पांची देवांनो, तुमची कहाणी. एके दिवशी ईश्वर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाली. मुक्कामी उतरली. पार्वती पादसेवा करू लागली. तिचे हात कठीण लागले. तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण करू सांगितले. तुझे हात कमलासारखे मऊ होतील. पार्वतीने ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केलं. ती फार उतराई झाली. पार्वतीला म्हणाली, तू माझी माय बहीण आहेस, मला काही वाण सांग, वसा सांग. तिने वसा सांगितला. काय सांगितला? चातुर्मास आला, आखाडी दशमी आली, गणपतीची पूजा करावी, दुर्वा वाहाव्या, मोदकांचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार करावी, कार्तिके दशमीस ब्राह्मण जेवायला सांगून आपल्या वशाचं उद्यापन करावं, याचप्रमाणे विष्णूचं पूजन करावं, तुळशी पत्र वाहावं, खिरीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, कार्तिकात ब्राह्मण सांगून उद्यापन करावं, तसंच नंदीला स्नान घालावं, आघाड्याचं पान वाहावं, खिचडीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, ब्राह्मण सांगून उद्यापन करावं, तसंच महादेवाला स्नान घालावं, बेलाची पानं वाहावी, दही भाताचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, ब्राह्मण जेवू घालून उद्यापन करावं, तसंच पार्वतीला स्नान घालावं, पांढरी फुलं वाहावी, घारगे पुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकात ब्राह्मण जेवू सांगून उद्यापन करावं. हा वसा कधी घ्यावा? आखाड्या दशमीस घ्यावा, कार्तिके दशमीस संपूर्ण करावा, असा तिने वसा सांगितला. आपण अदृश्य झाली. बरेच दिवस झाले. इकडे पार्वतीने काय केलं? गरीबाचा वेश घेतला. त्या बाईला भेटायला गेली. तिनं हिला ओळखलं नाही. पार्वतीला राग आला. गणपतीकडे गेली. सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक. ही गोष्ट मजपासून घडायची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली, दुर्वा वाहिल्या, मोदकांचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढणार नाही, असं गणपतीने म्हटल्यावर पार्वती विष्णूकडे गेली. सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक. ही गोष्ट मजपासून घडायची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली, तुळशीपत्र वाहिलं, खिरीचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचे वैभव काढणार नाही. तेथून ती उठली, नंदीकडे गेली. सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचे वैभव काढून टाक. ही गोष्ट मजकडून घडायची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली, आघाड्याचं पान वाहिलं, खिचडीचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढणार नाही. तेथून उठली, महादेवाकडे गेली. हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक. ही गोष्ट माझ्यापासून घडायची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझं 4 महिने पूजा केली, बेलाची पानं वाहिली, दही भाताचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढणार नाही. तू गरिबाच्या वेशानं गेलीस म्हणून तुला तिनं ओळखले नाही. पहिल्या वेशाने जा, म्हणजे ती तुला ओळखील. श्रीमंती वेशानं पार्वती पुन्हा गेली. बसायला पाठ दिला, पाय धरून आभारी झाली. तिला पार्वती प्रसन्न झाली, उत्तम आशीर्वाद दिला. जसे तिला पाची देव प्रसन्न झाले, तसे तुम्हा आम्हा होत. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.